हाय नमस्कार, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो। तर मैत्रिणींनो, आपण आपल्या घरावर, आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर किती प्रेम करत असतो, किती काळजी घेत असतो। अगदी आपल्या घरातील झाडांवर, पानाफुलांवर सुद्धा ती जरा सुकलेली असतील तर त्यांना पाणी घालण्यापासून किती केअर घेत असतो। अगदी एवढंच काय, घरातील भांडी जरा जरी खराब झालेली दिसली की अगदी आपण घासून घासून ती चमकवण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे थोडक्यात आपण हे सगळं मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। पण हे सगळं करताना आपल्याला सुद्धा अशा मेंटेनन्सची गरज आहे हे मात्र आपण विसरून जातो। म्हणजे जसं या सगळ्या गोष्टींना केअरिंगची गरज असते ना, तशी आपल्याला सुद्धा असते। जसं जसं आपलं वय वाढत जाईल ना, तसं तसं आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करत जातो आणि त्याचाच परिणाम म्हणून मग स्किन असते ती रुक्ष होते किंवा केस गळायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग आपण खडबडून जागे होतो। प्रत्येकीलाच आपण छान दिसावं असं वाटत असतं। आता वयानुसार थोडेफार चेंजेस हे होणारच, पण 30मध्ये जर आपण आपल्या स्किनची योग्य काळजी घेतली ना, तर 40 होऊन गेल्यानंतर सुद्धा आपली स्किन आहे ती खूप छान अशी राहू शकते। आणि रोजच्या आयुष्यात तर आपण केमिकल प्रॉडक्ट्स हे वापरतच असतो, पण 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा जरी आपण हे नॅचरल गोष्टीने आपल्या स्किनची काळजी घेतली ना, तर आपली स्किन आहे ती तुकतुकीत छान अशी राहायला खूप मदत होते। तर आता त्यासाठी काय केलेलं आहे बघा, आपण नेहमी केमिकलयुक्त असं क्लिन्झर हे वापरतोच, पण घरच्या घरी जर आपल्याला चेहरा क्लीन करायचा असेल ना, तर अतिशय सोपा हा उपाय आहे। तर हे जे मी इथं घेतलेलं आहे ते कच्चं दूध आहे, म्हणजे न तापवलेलं जे दूध असतं ना, ते उत्तम क्लिन्झरचं काम करतं आणि ते मी आता सगळ्या चेहऱ्याला लावलेलं आहे। ते चेहऱ्याला लावायचं आणि एक कॉटन घेऊन त्याने पुसून घ्यायचं आणि बाहेरून आल्यानंतर जर तुम्ही हे केलं ना, तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की किती डर्ट असते चेहऱ्यावर आणि ती स्वच्छ होते अगदी 5 मिनिटामध्ये। म्हणजे थोडक्यात आज आपण इथं आपल्या चेहऱ्याचं क्लीनअप करणार आहोत। तर आधी मी हे क्लिन्झिंग म्हणून ह्या दुधाने असं सगळं चेहरा आहे तो क्लीन करून घेतला आणि आता इथं मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं माझ्याकडे ॲलोव्हेरा म्हणजे कोरफडीचा गर आहे, रस आहे, तर तो मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। जर तुमच्याकडे नॅचरल कोरफडीचा जेल नसेल तर तुम्ही विकतचा सुद्धा वापरू शकता आणि हे मी मिक्सरवर एकत्र करून घेतलंय। तर जेव्हा आपण स्क्रब करणार आहोत आता, तर स्क्रब करायच्या आधी चेहरा ओला करून घ्यायचा, असाच सुक्या चेहऱ्यावरती स्क्रबिंग कुठलंच करायचं नाही। म्हणजे तुम्ही विकतचे जरी स्क्रबर आणले ना, तरी सुद्धा चेहरा आधी ओला करून घ्यायचा आणि मगच चेहऱ्याला स्क्रबिंग करायचं आहे। तर स्क्रब करताना ना अगदी हलक्या हाताने हळूहळू स्क्रब करायचं, घसा असं घासायचा नाही आहे चेहरा। त्याच्यामुळे काय होतं की स्किन आपली पातळ असते चेहऱ्यावरची, त्यामुळे ती जास्तच रफ होऊ शकते। म्हणून अगदी हळूवारपणे आपण हे मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात घेऊन स्क्रबिंग करायचं आहे आणि स्क्रबिंगसुद्धा जास्त वेळ करायचं नाही, अगदी 3 ते 4 मिनटं एवढाच वेळ आपण स्क्रबिंग करणार आहोत। स्क्रबिंग करणं खूप गरजेचं असतं, कारण चेहऱ्यावरती ना डेड स्किन अशी साठलेली असते आणि ती जर आपण स्क्रब केली ना, तर चेहरा एकदम मऊ सॉफ्ट असा होऊन जातो। तुम्ही करून बघा किंवा करतही असाल तर तुम्हाला ते माहिती असेल। फक्त स्क्रब केल्यानंतरच आपला चेहरा एवढा छान असा सॉफ्ट आपल्यालाच वाटायला लागतो ना, तर असा चेहरा धुवून घ्यायचा आणि तो असा डॅप डॅप करून टॉवेलने पुसायचा आहे। म्हणजे हळूवारपणे चेहरा पुसायचा आहे, अगदी घसा असा पुसायचा नाही आहे। तर आता इथं मी बर्फ घेतलेला आहे। तर बर्फ आपल्या स्किनसाठी खूप चांगला असतो, चेहऱ्याच्या स्किनसाठी। तर बर्फ घेतल्यानंतर 1-2 मिनटं तो असाच बाहेर ठेवायचा डिशमध्ये, त्याच्यानंतर एका कापडामध्ये घेऊन तो लावायचा आहे। डायरेक्ट चेहऱ्याला लावायला जायचं नाही, नाहीतर चेहऱ्याला डॅमेज होऊ शकतं। अगदी 2 ते मिनटंच तो चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचा आहे। तर हे तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा सुद्धा करू शकता आणि खरंच तुम्ही हे एकदा करून बघा, इतकी छान अशी स्किन होते ना, एकदम ग्लो होते आणि शिवाय सॉफ्टसुद्धा होते। तर इथं मी आता फेस पॅक तयार करत आहे। तर त्यासाठी मगाशी थोडासा कोरफडीचा जेल शिल्लक होता, तर त्याच्यामध्ये मी आता ग्रीन टी घेतलेला आहे आणि ग्रीन टीमधला अगदी एक छोटासा चमचा एवढाच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तो ॲज अ फेस पॅक म्हणून आपण लावायचा। आणि ग्रीन टी ऑइली स्किनसाठी खूप फायदेशीर आहे। तर मसाज क्रीम जर बनवायची असेल तर ग्रीन टी आपण नेहमी बनवतो तसं बनवायचा आणि त्याच्यामध्ये दही किंवा मध टाकून त्याने आपण आपल्या चेहऱ्याला मसाज करू शकतो। आणि माझ्याकडे ग्रीन टी आहे म्हणून मी तो ॲज अ फेस पॅक म्हणून घेतलेला आहे। आणि ग्रीन टीचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या स्किनसाठी खूप चांगले असतात। तर आता मी तो फेस पॅक इथे लावत आहे। तर तुमच्याकडे जर ग्रीन टी नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक लावू शकता, जसं की तुम्ही पपईचा लावू शकता किंवा अगदी सफरचंदाचा गरसुद्धा ॲज अ फेस पॅक म्हणून तुम्ही चेहऱ्याला लावलात ना, तरी तुम्हाला त्याचा खूप चांगला असा इफेक्ट दिसेल।
आता हा फेस पॅक फक्त चेहऱ्यावरती मी लावत आहे. तो असा घासायचा वगैरे नाही, फक्त हलक्या हाताने असा लावून घ्यायचा आणि एक 5 ते 7 मिनिटं चेहऱ्यावरती तसाच ठेवून द्यायचा आहे. थोडासा सुकल्यासारखा वाटला की लगेच थंड पाण्याने तो धुवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पुसून सुद्धा घेऊ शकता, पण मी आता इथं धुवून घेणार आहे. तर माझी ऑलरेडी ड्राय स्किन आहे, त्यामुळे हे पटकन सुकलेलं आहे. तर आता मी हे धुवून घेते. तर आपण काय काय केलं बघा. आधी आपण कच्च्या दुधाने चेहरा क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर तांदळाच्या पीठ आणि एलोव्हेरा जेलने स्क्रब करून घेतला आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण टोनर म्हणून बर्फ फिरवला आणि त्याच्यावरती आता आपण हा फेस पॅक लावलेला आहे. तर एवढ्याशा गोष्टीने सुद्धा किती फरक पडतो बघा. आता तुम्हाला दिसत असेल जेव्हा मी क्लीनअप करायला घेतलं तो आणि आत्ताचा चेहरा याच्यामध्ये कितीतरी फरक दिसत आहे. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्ही रोज वॉटरसुद्धा लावू शकता, पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मग मी हे मॉइश्चरायझर इथं लावत आहे. म्हणजे आजकाल याला CTM बोललं जातं, म्हणजे क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग असं आपल्या स्किनची आपण काळजी घ्यायची असते. पण जेव्हा आपण नॅचरल गोष्टींनी असं आपल्या चेहऱ्याचं क्लीनअप करतो ना, तेव्हा आपल्याला त्याचा काही दुष्परिणामसुद्धा होत नाही. झाला तर फायदाच होतो त्याचा. म्हणजे रोजच्या रोज जर तुम्ही CTM करत असाल तर ते चांगलंच आहे, पण त्याबरोबर 15 दिवसातून तरी एकदा तरी आपण असं नॅचरल जे इन्ग्रेडियंट असतात ना, तर त्याने क्लीनअप केला ना, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आपली स्किन आहे ती खूप यंगर आणि छान अशी दिसू लागते आणि वयापेक्षा लहान दिसतेस किंवा तुझ्याकडे बघून तुझं वय कळत नाही अशी कमेंट ऐकायला कोणाला नको असते. आता कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास करणं योग्य नाही, पण जे आपल्याकडे आहे ना, तर ते आपण मेंटेन तरी ठेवायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तर ज्या प्रकारे आपण क्रीमने मसाज करतो ना, त्याच प्रकारे मॉइश्चरायझरने सुद्धा आपल्या चेहऱ्याला मसाज करायचे आहे. अगदी डोळ्यांच्या आजूबाजूला सुद्धा, म्हणजे मॉइश्चरायझर स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे. आणि चेहरा थोडासा ओलसर असतानाच त्यावरती आपण मॉइश्चरायझर लावायचं आहे, तर त्याच्यामुळे मॉइश्चराईज होते स्किन चांगली. तर आता तुम्ही बघू शकत असाल की किती छान अशी स्किन झाली आहे आणि याच्यावरती अजिबात मेकअप नाही आहे, फक्त मॉइश्चरायझर लावलेला आहे. तर 15 दिवसातून एकदा जरी आपण फक्त अर्धा तास स्वतःसाठी वेळ दिला ना, तरी सुद्धा आपली स्किन आहे ती 30-40 मध्ये सुद्धा छान अशी राहील. तर मैत्रिणींनो, जसं आपण ओटा, भांडी चकचकीत ठेवण्यासाठी प्रयत्न करतो ना, तसंच आपली स्किन सुद्धा तुकतुकीत ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.